नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पृष्ठफळ आकृतीचं कसं त्याची मोजायचं, त्याचं सूत्र काय असतं त्याचा अभ्यास केला। त्यामध्ये आपण इष्टिकाचितीचे पृष्ठफळ आणि घनाचे पृष्ठफळ या दोघांच्या सूत्रांची माहिती करून घेतलेली आहे। तर त्यावर आधारित जे उदाहरणं आहेत तिथे आपली पुस्तकातली ती आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पहिलं उदाहरण बघा, लांबी 1.5 मीटर, रुंदी 1.2 मीटर व उंची 1.3 मीटर अशी मापे असलेली पत्र्याची इष्टिकाचिती आकाराची बंद पेटी तयार करायची असल्यास त्यास किती पत्रा लागेल? मग आता पेटीची लांबी आहे 1.5 मीटर, रुंदी आहे 1.2 मीटर, उंची आहे 1.3 मीटर। मग आता पेटीचं पृष्ठफळ म्हणजेच या इष्टिकाचितीच्या पृष्ठफळाचं सूत्र आपण बघितलेलं आहे, ते आहे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची। मग आता 2 गुणिले कंसामध्ये आपल्याला ह्या ज्या किमती त्यांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या लिहून घ्यायच्या। मग 2 कंसामध्ये आता 1.5 गुणिले 1.2 यांचा इथे गुणाकार होतो 1.80 अधिक 1.2 गुणिले 1.3 यांचा गुणाकार होतो 1.56 अधिक 1.5 गुणिले 1.3चा गुणाकार होतो 1.95। मग आता आपल्याला काय करायचं आहे, या तिघांची बेरीज करायची आहे। 2 कंसामध्ये 5.31, मग या 2नी या 5.31ला गुणलं की 10.65 चौरस मीटर हे उत्तर आपल्याला मिळतं। म्हणजेच पेटी तयार करण्यासाठी एकूण 10.65 चौरस मीटर पत्रा लागेल। आता या घणावरती आपल्याला उदाहरण त्यांनी दिलेलं आहे। एका घनाकृती पेटीची बाजू 0.4 मीटर आहे। त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? तर हा घणाचा आकार आहे घनाकृती पेटीचा। हिला बाहेरच्या बाजूने रंग द्यायचा म्हणजे 6 बाजूंनी आपल्याला तिला रंग द्यायचा आहे। मग बाजू बरोबर L ती आहे 0.4 मीटर। मग घनाचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? 6 गुणिले लांबीचा वर्ग, म्हणून 6 गुणिले 0.4चा वर्ग म्हणून 6 गुणिले 0.16 बरोबर 0.96 चौरस मीटर ही एवढी काय झाली ते पेटीची बाहेरची बाजू झाली। मग आता तिला रंगवण्यासाठी 1 चौरस मीटर इथं काय त्यांनी दिले दर चौरस मीटरला, दर म्हणजे एका चौरस मीटरला 50 रुपये एवढा खर्च येतोय। तर मग ह्या 0.96ला रंगवण्यासाठी किती खर्च येईल? म्हणून या 0.94 चौरस मीटर बरोबर गुणिले 50 रुपये बरोबर 48 रुपये एवढा खर्च ही पेटी रंगवण्यासाठी येणार आहे। सराव संच 47।